माझे नाव संस्कृती गुलाबराव निंगुडे. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव लाकूड तोड्या. एका गावात एक गरीब लाकूड तोड्या राहत होता. तो जंगलात जुनी आणि वाळलेली झाडे तोडण्यासाठी जात असे. त्याने तो त्याच्या कुटुंबाची उपचारिका करत होता. एके दिवशी तो नदी किनारी झाडाची लाकडे तोडण्यासाठी गेला होता आणि अचानक त्याचा पाय घसरला. स्वतःला सांभाळता सांभाळता त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. नदी खूप खोल आहे. लाकूड तोड्या विचार करू लागला की या खोल नदीत पडलेली आपली कुऱ्हाड परत कशी काय मिळवायची. लाकूड तोड्या दुःखी झाला आणि तिथे बसून रडू लागला. काही वेळाने तिथे देव प्रकट झाले. लाकूड तोडायला त्याचे रडण्याचे कारण विचारले. लाकूड तोड्याने तिथे घडलेली सर्व घटना देवाला पूर्ण सांगितली. देव नदीत गेले आणि एक सोन्याची कुऱ्हाड घेऊन आले. लाकूड तोड्याने ती कुऱ्हाड घेण्यास नकार दिला. प्रभू, ही माझी कुऱ्हाड नाहीये. मी तर एक गरीब लाकूड तोडे आहे. मी तर एक गरीब माणूस आहे. लाकूड तोड्या देव पुन्हा एकदा पाण्यात गेले आणि या वेळेला एक चांदीची कुऱ्हाड घेऊन आले. लाकूड तोड्या म्हणाला, प्रभू, ही कुऱ्हाड माझी नाहीये. त्याने ती कुऱ्हाड घेण्यास नकार दिला. देव पुन्हा एकदा पाण्यात गेले आणि एक लोखंडाची कुऱ्हाड घेऊन आले. ही घे तुझी कुऱ्हाड. लाकूड तोड्या ती कुऱ्हाड पाहून खुश झाला. म्हणाला, हीच माझी कुऱ्हाड आहे. लाकूड तोड्या म्हणाला, प्रभू, मी तुमचा खूप आभारी आहे. मी तुमचा खूप आभारी आहे. प्रभू तुम्ही माझी खूप मदत केली. तू चांदीची आणि सोन्याची कुऱ्हाड पाहून सुद्धा लोभ नाहीच केलास. म्हणून मी तुला या 2 कुऱ्हाडी बक्षीस म्हणून देऊ इच्छितो. लाकूड तोड्या सुद्धा खुश झाला. देवाला नमस्कार करून म्हणाला, प्रभू, तुम्ही जी ही मला भेट दिली आहे त्यासाठी मी तुमचा खूप ऋणी असेल. तात्पर्य, नेहमी प्रामाणिक राहा. नेहमी प्रामाणिकपणा पुरस्कृत केला जातो. धन्यवाद.